हॅलो एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण फंक्शन जनरेटर हा सिलेबस टॉपिक 5.7 स्टार्ट केला होता. त्याच्यामध्ये नीड ऑफ फंक्शन जनरेटरची गरज का आहे, त्याच्यातून मिळणारे आउटपुट्स वेव्हफॉर्म कोणकोणते आहेत, साइन वेव्ह असेल, स्क्वेअर वेव्ह असेल, ट्रायंग्युलर, सॉटूथ वेव्ह आणि फंक्शन जनरेटरची स्पेशालिटीज आपण पाहिली होती. आजच्या व्हिडिओमध्ये सिलेबस टॉपिक 5.7.1 ब्लॉक डायग्राम ऑफ फंक्शन जनरेटर आपण पाहणार आहोत. ब्लॉक डायग्राम ऑफ फंक्शन जनरेटर MSBTच्या समर 14, समर 15, समर 16, समर 17च्या एक्झाममध्ये ड्रॉ लेबल्ड डायग्राम ऑफ साइन वेव जनरेटर स्टेट फंक्शन ऑफ ईच ब्लॉक समर 14, समर 15, समर 16, समर 17 4 मार्क्ससाठी आपण पाहिला होता, विचारला होता. ओके, द ब्लॉक डायग्राम ऑफ function generator is shown in figure 5.7.1. The frequency control network is governed by the frequency dial on the front panel of the instrument or by the externally applied control voltage. Okay, ब्लॉक डायग्राममध्ये फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क जो आहे इज गवर्न म्हणजे शासित करतो, कंट्रोल करतो बाय द फ्रिक्वेन्सी डायल आहे ऑन द फ्रंट पॅनल ऑफ इन्स्ट्रुमेंट और बाय द एक्सटर्नली अप्लाइड कंट्रोल व्होल्टेज. ठीक आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क जो आहे तो गव्हर्न केला जातो, कंट्रोल केला जातो फ्रिक्वेन्सी डायल ऑन द फ्रंट पॅनल ऑफ द इन्स्ट्रुमेंटच्या फ्रंट पॅनलवरती फ्रिक्वेन्सी डायल हे नॉब असेल किंवा एक्सटर्नली अप्लाइड व्होल्टेजद्वारा फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क हे गव्हर्न केलं जातं. द फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क इज फॉलोड बाय टू करंट सोर्सेस. ओके, द फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क इज फॉलोड बाय टू करंट सोर्सेस. फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क जो आहे तो दोन करंट सोर्सेसने फॉलो केला जातो. सी द फिगर 5.7.1. दिस करंट सोर्सेस आर अप्पर कॉन्स्टंट करंट सोर्स अँड लोअर कॉन्स्टंट करंट सोर्स. इथे मी दाखवलेला आहे पहा ब्लॉक डायग्रामचा एक थोडासा क्रॉप करून मी इथे ब्लॉक ठेवलेला आहे. फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क हा ब्लॉक आहे जो गव्हर्न होतो कोणाने, फ्रिक्वेन्सी डायल जो या नॉब आहे फ्रंट पॅनलवरती इन्स्ट्रुमेंटच्या त्याच्याने. ओके, फ्रिक्वेन्सी कंट्रोल इथे फ्रिक्वेन्सी डायल नॉब आहे. ओके, आणि किंवा एक्सटर्नली अप्लाइड व्होल्टेजद्वारा हा गव्हर्न केला जातो फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क. इथे पाहू शकतो आपण एक्सटर्नल फ्रिक्वेन्सी कंट्रोल. ओके, द फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क इज फॉलोड बाय टू करंट सोर्सेस. फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क जो आहे तो दोन करंट सोर्सने फॉलो केला जातो. एक आहे अप्पर कॉन्स्टंट करंट सोर्स अँड लोअर कॉन्स्टंट करंट सोर्स. अप्पर कॉन्स्टंट करंट सोर्स स्मॉल आहे. It supplies a constant current to the delta triangle integrator shown in figure 5.7.1 by 1. Okay, this is the upper constant current source. Okay, इथे एक मी क्रॉप ब्लॉक घेतलेला आहे क्रॉप करून. अप्पर कॉन्स्टंट करंट सोर्स तो काय करतोय पहा, करंट I हा सप्लाय करतो. इट सप्लायज अ कॉन्स्टंट करंट टू द डेल्टा ट्रायंगल इंटिग्रेटर या ब्लॉकला तो कॉन्स्टंट करंट सप्लाय करतो. इट्स आउटपुट व्होल्टेज इन्क्रीजेस लिनियरली विथ टाइम. इट्स रिलेशनशिप इज गिवन बाय द फॉलोइंग इक्वेशन. ओके, इट्स आउटपुट त्याचा आउटपुट अप्पर कॉन्स्टंट करंट सोर्सचा जो आउटपुट आहे तो व्होल्टेज इन्क्रीजेस लिनियरली विथ टाइम. ओके, इट्स रिलेशनशिप इज गिवन बाय the following equation. E out equals to -1 upon C integration running from 0 to t I dt. Okay, the slope of output voltage depends upon the magnitude of upper current source supplied. The slope of output voltage depends upon the magnitude of upper current source supplied. Hence it controls the frequency, व्होल्टेज कम्पॅरेटर, मल्टीव्हायब्रेटर. 4 चेंजेस म्हणजेच व्होल्टेज कम्पॅरेटर, मल्टीव्हायब्रेटर हा 4th नंबरचा ब्लॉक आहे. चेंजेस द स्टेट ॲट अ प्री डिटरमाइंड म्हणजे
पूर्वनिर्धारित. ओके, व्होल्टेज कम्पॅरेटर मल्टीव्हायब्रेटर काय काम करतो, प्रीडिटरमाइंड लेवल changes the state at a predetermined level on the positive slope of the integrator's output voltage. This change of state cutoffs the upper current supply to the integrator and switches on lower supply current. Okay, this change of state cuts off upper current supply to the integrator and switches on lower current supply to. ओके, हा जो आहे व्होल्टेज कम्पॅरेटर मल्टीव्हायब्रेटर काय काम करतो पहा, तो कट ऑफ करतो अप्पर करंट सप्लायला आणि स्विच ऑन करतो लोअर करंट सप्लाय म्हणजेच ब्लॉक नंबर 2ला. इथे पाहू शकतो आपण ट्रायंगल इंटिग्रेटर अप्पर कॉन्स्टंट करंट सोर्स करून हा आय करंट ट्रायंगल इंटिग्रेटरला दिलेला आहे जो की ब्लॉक नंबर 3ला आहे. आणि इकडे पाहू शकतो आपण लोअर कॉन्स्टंट करंट सोर्स. ओके, लोअर कॉन्स्टंट करंट सोर्सला ट्रायंगल इंटिग्रेटरला स्विच ऑन करण्याचं काम व्होल्टेज कम्पॅरेटर किंवा मल्टीव्हायब्रेटर हा ब्लॉक नंबर 4 करतो. ओके, लोअर करंट सोर्स, आता पहा लोअर करंट सोर्स ब्लॉक नंबर 2 याचं काय फंक्शन आहे, द लोअर करंट सोर्स 2 सप्लाय द रिव्हर्स करंट टू द इंटिग्रेटर 3. ओके, हा रिव्हर्स करंट सप्लाय करतो इंटिग्रेटर ट्रायंगल इंटिग्रेटर या ब्लॉकला अँड इट्स आउटपुट डिक्रीजेस लिनियरली विथ टाईम. आणि त्याचा आउटपुट डिक्रीज करतो, कमी करतो लिनियरली विथ द टाईम. वेन द आउटपुट रिचेस प्रीडिटरमाइंड लेवल, ज्यावेळी आउटपुट हे प्रीडिटरमाइंड म्हणजे पूर्वनिर्धारित पातळीला जाऊन पोचतं ऑन दी निगेटिव्ह स्लोप, आता निगेटिव्ह उतार्यावरती निगेटिव्ह स्लोप ऑफ द आउटपुट वेवफॉर्म, द व्होल्टेज कम्पॅरेटर मल्टीव्हायब्रेटर 4 चेंजेस इट्स स्टेट अगेन अँड द अप्पर करंट सोर्स 1 इज स्विच ऑन व्हाईल द लोअर करंट सोर्स इज रिमूव्ड. ओके, म्हणजेच काय, इथं व्होल्टेज कम्पॅरेटर किंवा मल्टीव्हायब्रेटर याचं महत्त्वाचं फंक्शन आहे. ओके, जो की ब्लॉक नंबर 4 आहे. ॲज इंडिकेटेड इन द फिगर 5.7.1, आपण फिगर 5.7.1 जी ब्लॉक डायग्राम आहे फंक्शन जनरेटरची ती पाहणार आहोत. द व्होल्टेज कम्पॅरेटर डिलिव्हर्स अ स्क्वेअर वेवफॉर्म. ओके, साइन वेवफॉर्म इज ऑब्टेन्ड फ्रॉम द डेल्टा ट्रायंग्युलर वेवफॉर्म पासिंग थ्रू द रेजिस्टन्स डायोड शेपिंग सर्किट. ओके, ठीक आहे, म्हणजेच डेल्टा इंटिग्रेटर जो ट्रायंग्युलर इंटिग्रेटर जो ब्लॉक आहे तो कशाचा आहे पहा, पासिंग थ्रू द रेजिस्टन्स डायोड शेपिंग सर्किट. ओके, ठीक आहे, रेजिस्टन्स डायोड शेपिंग सर्किट हा ब्लॉक नंबर 5 आहे. द फ्रिक्वेन्सीज ऑफ वेव आर सेम अँड आर डिटरमाइंड बाय द मॅग्निट्यूड ऑफ कॉन्स्टंट करंट सप्लायड बाय द करंट सोर्स 1 अँड 2. ओके, हिअर वी कॅन सी द बेसिक एलिमेंट ऑफ फंक्शन जनरेटर म्हणजेच ब्लॉक डायग्राम ऑफ फंक्शन जनरेटर. कोणकोणते ब्लॉक्स आहेत पहा, फ्रिक्वेन्सी कंट्रोल नेटवर्क, एक्सटर्नल फ्रिक्वेन्सी कंट्रोल. ओके, अप्पर कॉन्स्टंट करंट सोर्स ब्लॉक नंबर 1, लोअर कॉन्स्टंट करंट सोर्स ब्लॉक नंबर 2, ट्रायंगल इंटिग्रेटर ब्लॉक नंबर 3, and here we can see voltage comparator multivibrator block number 4 and block number 5 resistance diode shaping circuit. This is the block number 5. Okay, voltage comparator multivibrator gives the square wave output and the resistance diode shaping circuit gives the sine waveform. Okay, which is coming from the triangle integrator. Okay, and this is the triangle integrator before applying the signal resistance diode shaping circuit. Okay, this is triangular waveform, this is square waveform, and this is sine waveform. Output amplifier, this is the output amplifier which makes the signal strong. Okay, output amplifier switch 1, output amplifier switch 2 which makes the also signal strong. Okay, this is the block diagram of function generator. Keep in mind, there are 5 blocks, main 5 blocks: upper constant current source, lower constant current source, triangle integrator, voltage comparator multivibrator, resistance diode shaping circuit, and here is the 2 output amplifiers 1 and 2. Okay, finally we get a square wave, triangular wave, and sine wave from the function generator. Syllabus topic: function of symmetry. सिमेट्री म्हणजे बांधीसूदपणा किंवा प्रमाणबद्धता आपण ज्याला म्हणतो सिमेट्री. फंक्शन ऑफ सिमेट्री, द फंक्शन ऑफ सिमेट्री नॉब चेंजेस द ड्युटी सायकल ऑफ स्क्वेअर वेव्ह. ओके, स्क्वेअर वेव्हची ड्युटी सायकल चेंज करण्यासाठी
हा फंक्शन यूज केला जातो. द फंक्शन ऑफ सिमेट्री नॉब चेंजेस द ड्युटी सायकल ऑफ स्क्वेअर वेव्ह, rise and fall time of sawtooth wave signal. It affects the visual symmetry of the waveform. When symmetry adjustment knob is kept at center, the waveform is unaffected. Okay, symmetry ॲडजस्टमेंट नॉब जो आहे तो सेंटरवरती ठेवल्यानंतर वेव्हफॉर्मला तो अनअफेक्ट करतो. वेव्हफॉर्म इज अनअफेक्टेड म्हणजे वेव्हफॉर्म जी क्रिएट होणार आहे ती अनअफेक्टेड असेल. इट इज रोटेटेड इन क्लॉकवाईज डिरेक्शन. घड्याळाच्या दिशेने जर आपण त्याला रोटेट केलं क्लॉकवाईज डिरेक्शन म्हणजे उजव्या बाजूला अँड अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन किंवा डाव्या बाजूला, द फॉलोइंग व्हिज्युअल इफेक्ट्स इज ऑब्झर्वड. ओके, खालील व्हिज्युअल इफेक्ट्स आपल्याला पाहायला मिळतील. इथं पाहू शकतो आपण. ओके, स्क्वेअर वेव्ह आता कशी झालेली आहे पहा. वेव्हफॉर्म सिमेट्री क्लॉकवाईज अँड सिमेट्री अँटी क्लॉकवाईज. जर सिमेट्री क्लॉकवाईज म्हणजेच घड्याळाच्या दिशेने सिमेट्री नॉब हा जर रोटेट केला तर काय होणार आहे. फर्स्ट जो वेव्ह आहे पॉझिटिव्ह हाफ सायकल त्याची ॲम्प्लिट्यूड सेम राहील, टाईम कमी होईल. ओके, आणि निगेटिव्ह साईन वेव्ह जे आहे त्याचं टायमिंग काय होईल, इन्क्रीज होईल. ओके, पुन्हा इथे पाहू शकतो आपण पॉझिटिव्ह हाफ सायकल क्रिएट झालेले आहे, त्याचं फक्त फ्रिक्वेन्सी टाईम आपल्याला कमी झालेलं दिसेल. ओके, सिमेट्री क्लॉकवाईज, सिमेट्री अँटी क्लॉकवाईज म्हणजे प्रमाणबद्धता किंवा सांधेबद्धता आपण जर पाहायला गेलं तर अँटी क्लॉकवाईज सिमेट्री नॉब हा अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनने जर रोटेट केला तर अशा पद्धतीने टाईम जो आहे पॉझिटिव्ह हाफ सायकलचा स्क्वेअर वेव्हचा, इथे पहा स्क्वेअर वेव्ह ही पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे आणि निगेटिव्ह हाफ सायकल आहे. ओके, फक्त फ्रिक्वेन्सी आणि टाईममध्ये बदल झालेला आहे. ॲम्प्लिट्यूड आहे तशीच आहे. ओके, ॲम्प्लिट्यूड आहे तशीच आहे. फिगर 5.7.2 ॲप्लिकेशन्स ऑफ फंक्शन जनरेटर. सिलेबस टॉपिक 5.7.2 ॲप्लिकेशन्स ऑफ फंक्शन जनरेटर. These generators are used as a source of alignment for different receivers. अलाइनमेंट म्हणजे संरेखन किंवा एकीकरण. अलाइनमेंट used as a source of alignment for different receivers. It can be used for troubleshooting for different analog and digital circuits. It can be used for troubleshooting म्हणजे अडथळा दूर करणे for different analog and digital circuits. It is used to produce various waveforms like sawtooth waveforms, burst, sweep, AM, FM, etc. Okay. Syllabus topic 5.7.3 comparison between signal generator and function generator. ओके, सिग्नल जनरेटर आणि फंक्शन जनरेटर मधला कंपॅरिझन दिलेला आहे, तुलना दिलेली आहे. सिरियल नंबर पॉईंट ऑफ कंपॅरिझन म्हणजे असे पॉईंट की ज्याच्यामध्ये आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. पॉईंट ऑफ कंपॅरिझन सिग्नल जनरेटर आणि इकडे फंक्शन जनरेटर. एक कॉलम जो आहे तो सिग्नल जनरेटरचा, दुसरा कॉलम आहे फंक्शन जनरेटरचा. ओके, आणि हे दोघांच्या मधले पॉईंट आहेत की ज्याच्याने हे दोन जनरेटर्स कंपेअर करायचे आहेत. सिरियल नंबर 1 स्टॅबिलिटी ऑफ फ्रिक्वेन्सी. स्टॅबिलिटी म्हणजे स्थिरता, फ्रिक्वेन्सीची स्थिरता सिग्नल जनरेटरमध्ये कशी आहे, लिमिटेड आहे. लिमिटेड स्टॅबिलिटी ऑफ फ्रिक्वेन्सी अँड इन फंक्शन जनरेटर स्टॅबिलिटी इज व्हेरी हाय. ओके, ह्याच्यामध्ये स्थिरता अधिक प्रमाणात आहे आणि ह्याच्यामध्ये स्थिरता कशी आहे, कमी आहे फ्रिक्वेन्सीची. ओके, पॉईंट ऑफ कंपॅरिझन नंबर 2 जनरेटेड वेव्स ओनली साइन वेव्ह generated from signal generator and generated the different waves like sine, square, triangular, sawtooth waveform from the function generator. Third point of comparison phase locking capability. phase lock करण्याची क्षमता सिग्नल जनरेटरमध्ये नाही आहे, नॉट कॅपेबल. मात्र फंक्शन जनरेटरमध्ये ॲबिलिटी ऑफ फेज लॉकिंग विथ अन एक्सटर्नल सोर्स सो दॅट टू आउटपुट सिग्नल कॅन बी डिस्प्लेड इन फेज विथ ॲडजस्टेबल अमाऊंट. ओके, फोर्थ पॉईंट ऑफ कंपॅरिझन फ्रिक्वेन्सी कंट्रोल मेथड. सिग्नल जनरेटरमध्ये फ्रिक्वेन्सी कंट्रोल मेथड पहा. हा सिग्नल जनरेटरचा कॉलम आहे आणि हा फंक्शन जनरेटरचा कॉलम आहे. बाय व्हॅरिंग कॅपॅसिटन्स इन LC और RC युनिट युझिंग फ्रिक्वेन्सी रेंज कंट्रोल अँड वर्नियर डायल सेटिंग. फ्रिक्वेन्सी कंट्रोल मेथड कशी आहे पहा. कॅपॅसिटन्स इन LC और RC तो व्हॅरी करायचा आहे की ज्याच्याने आपण फ्रिक्वेन्सी रेंज कंट्रोल करता येते. ओके, फंक्शन जनरेटरमध्ये पहा मेथड यूज्ड इज बाय व्हॅरिंग मॅग्निट्यूड ऑफ करंट विच ड्राइव्स द इंटिग्रेटर. ओके, सिलेबस टॉपिक ट्राय वेक्टर मीटर. ट्राय म्हणजे 3,
वेक्टर. ओके, वेक्टर म्हणजे दिशा किंवा परिमाण. ट्राय वेक्टर मीटर. सिलेबस टॉपिक 5.8 ट्राय वेक्टर मीटर. द ट्राय वेक्टर मीटर is used in substations to measure kilowatt, kVAR, kilovolt ampere reactive, kVA, kilovolt ampere of feeders. ओके, फीडरचं जे वॅटेज आहे किलोवॅट किंवा किलोवोल्ट एम्पियर, म्हणजे त्याला आपण ॲक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर किंवा ॲपरंट पॉवर मेजरमेंट करण्यासाठी ट्राय वेक्टर मीटर वापरतात सबस्टेशनमध्ये. ओके, असा एकच मीटर आहे की ज्याच्याने तिन्ही पॉवर आपण मेजर करू शकतो, ॲक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर आणि ॲपरंट पॉवर. ओके, दिस कॅन मेजर पॉवर अँड एनर्जी. याच्याने आपण पॉवर आणि एनर्जीसुद्धा मेजर करू शकतो. दस दिस मेजर्स द पॅरामीटर्स ऑफ पॉवर ट्रायंगल, दॅट इज ॲक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर अँड ॲपरंट पॉवर. द कन्व्हेन्शनल मीटर्स, पारंपरिक मीटर्स जे आहेत, वेअर कन्सिस्टिंग ऑफ इलेक्ट्रोमेकॅनिकल अरेंजमेंट सिमिलर टू इंडक्शन टाईप एनर्जी मीटर. पारंपरिक एनर्जी मीटरमध्ये इलेक्ट्रोमेकॅनिकल अरेंजमेंट आहे. ओके, जे की ते इंडक्शन टाईप एनर्जी मीटरप्रमाणे काम करतात. नाव दीज आर रिप्लेस्ड बाय स्टॅटिक मीटर्स. ओके, आता त्यांना रिप्लेस केलेलं आहे स्टॅटिक मीटर्सने. स्टॅटिक म्हणजे स्थिर. ओके, द कन्स्ट्रक्शनल डिटेल्स आर रिप्रेझेंटेड इन फिगर 5.8.1. कन्स्ट्रक्शनल डिटेल्स दाखवलेला आहे, रिप्रेझेंट केलेला आहे या फिगरमध्ये. फिगर 5.8.1 ट्राय वेक्टर मीटर कन्स्ट्रक्शनल डिटेल्स. इट इज अन इलेक्ट्रोमेकॅनिकल मीटर. इट इज अन इलेक्ट्रोमेकॅनिकल मीटर विथ कॉम्प्लिकेटेड गिअर्स अँड रॅचेट कपलिंग. ओके, कपलिंग म्हणजे सांधा. ओके, कपलिंग सांधा, रॅचेट टाईपचं कपलिंग आहे, रॅचेट कपलिंग मेकॅनिझम. ओके, इथं पाहू शकतो आपण ड्राईव्ह फ्रॉम एनर्जी मीटर. हा एनर्जी मीटरकडून ड्राईव्ह मिळतोय. 1 2 3 4 हे रॅचेट कपलिंग्स आहेत. ओके, कॉमन ड्रायव्हिंग बार, हा कॉमन ड्रायव्हिंग बार असेल आणि इथं नंबर डिस्प्लेड. हा इलेक्ट्रोमेकॅनिकल मीटरच आहे. ओके, त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेटेड गिअर्स फक्त यूज केलेले आहेत. इकडे पहा, ड्राईव्ह फ्रॉम रिॲक्टिव्ह मीटर, ड्राईव्ह फ्रॉम रिॲक्टिव्ह मीटर, आणि हा ड्राईव्ह फ्रॉम एनर्जी मीटर, एनर्जी मीटरकडून मिळणारा ड्राईव्ह, आणि हा ड्राईव्ह फ्रॉम रिॲक्टिव्ह मीटरकडून मिळणारा ड्राईव्ह. ओके, दोन्ही ड्राईव्ह कुठे गेलेले आहेत? नंबर डिस्प्ले या ब्लॉकला. फिगर 5.8.1 ट्राय वेक्टर मीटर कन्स्ट्रक्शनल डिटेल्स. इट कन्सिस्ट ऑफ 5 गिअरिंग सिस्टम. गिअरिंग सिस्टम 1 फॉर वॅट हॉवर मीटर. ओके, गिअरिंग सिस्टम 1 फॉर वॅट हॉवर मीटर म्हणजे एनर्जी मेजर करण्यासाठी. वॅट हॉवर म्हणजे एनर्जी मीटर. ओके, गिअरिंग सिस्टम 2 फॉर वॅट हॉवर मीटर विथ पॉवर फॅक्टर 0.924 अँड ड्रायव्हन ॲट रिड्यूस्ड स्पीड. ओके, गिअरिंग सिस्टम 2 जे आहे फॉर वॅट हॉवर मीटर विथ पॉवर फॅक्टर 0.924 अँड ड्रायव्हन ॲट रिड्यूस्ड स्पीड. गिअरिंग सिस्टम 3 for watt hour meter with power factor 0.707 and driven at reduced speed. And thereafter gearing system 4 for watt hour meter with power factor 0.383 and driven at reduced speed, again driven at reduced speed. Gearing system 5 reactive meter driven at normal speed. Okay, whenever म्हणजे जेव्हा पॉवर फॅक्टर ऑफ द लोड चेंजेस, लोडचा पॉवर फॅक्टर चेंज झाल्यानंतर द ड्रायव्हिंग मेकॅनिझम शिफ्ट्स टू रिस्पेक्टिव्ह रॅचेट कपलिंग अँड द सिस्टम ड्राइव्स द मेकॅनिझम. द डिस्प्ले युनिट इज कनेक्टेड टू कॉमन ड्रायव्हिंग बार अँड द रिस्पेक्टिव्ह नंबर्स KVAH आर डिस्प्लेड ऑन इट. अशा पद्धतीने ट्राय वेक्टर मीटर हा काम करतो. इथं आपला युनिट नंबर 5 जो की 26 मार्क्सला विचारतात तो इथे कवर झालेला आहे. मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स, एंड ऑफ युनिट नंबर 5, 26 मार्क्स, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिलं पहा. ब्लॉक डायग्राम ऑफ फंक्शन जनरेटर. ईच ब्लॉक आपण पाहिले डिटेलमध्ये. दिस इज द ब्लॉक डायग्राम ऑफ फंक्शन जनरेटर अँड फंक्शन ऑफ सिमेट्री, application of function generator and comparison between signal generator and function generator. Okay, and last one is try vector meter. Syllabus topic 5.8 try vector meter आपण पाहिला. ओके, इथे आपला
इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक मेजरमेंट हा जो कोर्स होता, हॅविंग कोर्स कोड 22324, ओके, सॉरी 22325, ह्याचे जे 5 युनिट होते आपण कवर केलेले आहेत. ओके, संपूर्ण सिलेबस आपण कवर केलेला आहे. एंड ऑफ युनिट नंबर 5 विच इज 26 मार्क्स फॉर MSBT एक्झाम मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. ओके, युनिट नंबर 5 मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आपण इथे कवर केलेलं आहे. अशाच नेक्स्ट कोर्ससाठी, नेक्स्ट व्हिडिओसाठी पाहत राहा SRG टेक्निकल यूट्यूब चॅनल. अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.